बाळा नाद करू नको ही अशी शब्दरचना म्हणजे मला असं वाटतंय की त्या ठिकाणी सगळ्या बालिशचा भरणा जो आहे ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांच्या पार्टीमध्ये आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीपेक्षा त्याचं नाव करून बालिश जनता पार्टी जरी केलं तरी असं म्हणणं आता आम्हाला वाईट वाटायला त्यांना तर वाईट वाटणार आहे पण तो आम्हाला सुद्धा वाईट वाटायला असं मग अजून बी तू बाळच आहेच म्हणावं लागेल आईस्क्रीमची गोष्ट करतो म्हणजे आईस्क्रीमचा कोण लय जास्त रडतंय बघा कोण एखादं लहान लेकरू असते ते म्हणतं आई मला आईस्क्रीमचा कोण पाहिजे काय वडिलाचा पराभव केला तुमच्या आईचा पराभव केला ह्या मशालीनेच केला नगर ना. परिषदेचा निकाल लागून 4 दिवस झाले. धाराशिवमध्ये भाजपची सत्ता आली, जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र यानंतर सोशल मीडियाचं वातावरण जे आहे ते गरम झालेलं आहे, अधिकच गरम झालेलं आहे. कारण दोन्ही गटाकडून एकमेकांवर सोशल मीडियाद्वारे हल्ले प्रतिहल्ले केले जातात. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी शिवसेनेचे संजय बोरे आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर काय सांगाल, भाजपची सत्ता आली, निकाल लागला, एक लक्षात घ्या सोशल मीडियावर एकमेकांवरती टीका होतात, काय सांगाल? ह्या निकालाच्या माध्यमातून समजा जी काही सिंहावलोकन करायचं आहे त्या संदर्भात आमचे लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील त्याचबरोबर आमदार कैलास पाटील असतील ओमराजे साहेब असतील ह्यांनी त्या ठिकाणी जनतेला दिलेला कौल त्या ठिकाणी मान्य करत जी काय गरज पडेल तिथं चुका सुधारण्यासंदर्भात असेल किंवा सिंहावलोकना संदर्भात त्या ठिकाणी जे वक्तव्य केलं त्याची प्रतिक्रिया आपण समाज माध्यमांनी देखील त्या ठिकाणी घेतलेली आहे. परंतु असं असताना त्या ठिकाणी निवडणूक निकाल लागल्यानंतर परत जो काही विजयाचा त्या ठिकाणी विजय साजरं करणं एक प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या पद्धतीने विजय साजरा केला असता तर आम्हाला देखील त्या ठिकाणी हे वक्तव्य करण्याची गरज पडली नसती. परंतु ज्या माध्यमातून त्या ठिकाणी बॅनर प्रकाशित करण्यात आले आणि ओमराजे साहेबांना असं म्हणण्यात आलं की बाळनाद करू नकोस म्हणून. मग मला एक सांगा, बाळनाद करू नको ही जी वक्तव्य आहेत ही बालिश वक्तव्य आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे जर बॅनर त्या ठिकाणी सुसंस्कृत पार्टी म्हणून ज्या भारतीय जनता पार्टीची ओळख आहे तर तशा पार्टीचे बॅनर बाळानाद करू नको ही अशी शब्दरचना म्हणजे मला असं वाटतंय की त्या ठिकाणी सगळ्या बालिशचा भरणा जो आहे ह्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यांच्या पार्टीमध्ये आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीपेक्षा त्याचं नाव करून बालिश जनता पार्टी जरी केलं तरी असं म्हणणं आता आम्हाला वाईट वाटायला त्यांना तर वाईट वाटणार आहे पण तो आम्हाला सुद्धा वाईट वाटायला असं म्हणायला मग त्यांनी बौद्धिक दिवाळखोरीचं दर्शन त्या ठिकाणी करू नये असं मला वाटतं की. आणि दुसरी गोष्ट तुम्ही विजयाच्या ह्याच्यानंतर त्या ठिकाणी वक्तव्य करताना असं म्हणलं की तुमचा जो माज आहे जनतेनं उतरवला किंवा तुम्हाला म्हणजे जनतेनं अवकात दाखवली. मला एक सांगा तुमची तरी काय अवकात आहे हो काय? ह्या जनता जनार्दनाची जेवढी अवकात आहे तेवढी कुठल्याच समजा वक्तव्य जनता जनार्दन आहे म्हणून आपण आहेत आणि जनतेला त्या ठिकाणी कुठलाही माज मस्ती आवडत नसते आणि आमचा माज मस्ती उतरवली असं म्हणण्यापेक्षा तुम्हालाच माज चढला असंच म्हणावं लागेल ना, कारण त्या वक्तव्यातून ते अधोरेखित होते म्हणून म्हणायची वेळ येते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणताय की त्या ठिकाणी जनतेनं मला एक सांगा 2021ला त्या ठिकाणी नगरपालिकेची मुदत संपली त्यानंतर प्रशासक आले. मग मला एक सांगा ज्यावेळेस भुयारी गटार योजना झाली आणि त्यानंतर लागलीच जर हे रस्ते त्या ठिकाणी निविदा झाली होती ना 144 कोटीची 59 रस्त्यासाठी, मग मला सांगा जनतेला मुद्दा म्हणून वेटीस धरलं का? जनतेला तुम्ही गृहीत धरलं का? त्या ठिकाणी वारे माप पैसा तुम्ही त्या ठिकाणी खर्च केला. साध्या धाराशिव सारख्या नगरपालिकेसाठी जर तुम्हाला 7-8 कोटी रुपये खर्चावे लागतील तर ही काय निवडणूक प्रक्रिया पारदर्शी आहे असं म्हणावं लागेल का? त्याचबरोबर तुम्ही निवडणूक आयोगाच्या त्या ठिकाणी तक्रारी केल्या म्हणजे आमच्या माध्यमातून की फेक एक्झिट पोल तयार केला, जनतेला संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्या मुद्द्यावर आम्ही जनतेच्या समोर गेलो त्याच मुद्द्यावर एक लक्षात घ्या मान्य जनतेला त्रास झालेला होता परंतु हा त्रास आमच्यामुळं नाही तुमच्यामुळं झालाय. परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं काही एक चुकीच्या पद्धतीनं संदेश पसरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आम्हाला साहजिक अपयश आलं असेल त्याच्याबद्दल किंवा कुठलेही इतर कारणं असतील पण आम्ही आत्मचिंतन करायलोत ना. मग मला एक सांगा ही आमचा विषय झाला आणि तुम्ही काय म्हणता रडू नका. अहो बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक आहेत आम्ही काय? आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं रडायचं नाही तर लढायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आव्हान देताय जिल्हा परिषदचं, मला सांगा कुणाच्या साक्षीनं आव्हान देताय? पक्षफोड्याच्या साक्षीनं. ज्या पक्षफोड्यानं आमचा पक्ष फोडला काय त्यांना असं म्हणजे ह्या शब्दाचा वापर करू नये पण तुमच्याकडूनच येईल असले शब्द. मग त्याच्यामुळं एक लक्षात घ्या आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे क्या हार में क्या जीत में किंचित नाही भयभीत में. सत्तेसाठी काम करणारे हे आम्ही शिवसैनिक नाहीत लक्षात घ्या. सत्ता फक्त विषय काय आहे की जनतेची कामं व्हावी नाहीतर विरोधात तर आम्ही सक्षमच आहेत ना तुम्हाला घाम फोडायला लक्षात घ्या. त्याच्यामुळं तुम्ही ह्या शब्दरचनेचा वापर करू नका. दुसरी गोष्ट
कोणता तुम्ही म्हणताय ना रस्त्याच्या माध्यमातून जी फक्त तुमचा हा रडीचा डाव होता त्याला जनता म्हणजे संभ्रमाला बळी पडली, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगा, अजून एक सांगताय की तुमचा म्हणजे झेडपीचा अध्यक्ष आईस्क्रीम कोण, अरे आईस्क्रीम कोण, घे ना मग मशाल धगधगती. काय आईस्क्रीम तू मग अजून बी तू बाळच आहेच म्हणावं लागेल, आईस्क्रीमची गोष्ट करतो म्हणजे. आईस्क्रीमचा कोण लय जास्त रडतंय बघा, कोण एखादं लहान लेकरू असते ते म्हणतं आई मला आईस्क्रीमचा कोण पाहिजे. काय वडिलाचा पराभव केला, तुमच्या आईचा पराभव केला, ह्या मशालीनंच केला ना. काय मग एवढी हाऊस आहे तर घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर एवढी खुमखुमी असेल तर एक लक्षात घ्या, तुम्ही रडू नका म्हणताय. अहो तुमचा पक्ष गल्ली टू दिल्ली त्या ठिकाणी रडून राजकारण करतोय. काय निवडणुका वेळेवर घ्यायच्या नाहीत, जातीपातीचं राजकारण करायचं, वारेमाप पैशाचा सत्तेचा माज करायचा, निवडणुका लढवायच्या. काय त्याच्यामुळं असं आमचं म्हणणं आहे की आम्ही संघर्ष करणारे आहोत, आम्ही रडणारे नाही, लढणारे आहेत. आणि कुबड्या घेऊन तुम्ही ज्या म्हणताय ना तुमची वैयक्तिक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष करून म्हणून सांगताय, काय मग तुम्ही जाहीर करा एखादा मतदारसंघ आणि तुम्ही म्हणताना निवडून आणा. देशातलं सोडा, राज्यातलं सोडा, एक मतदारसंघ जाहीर करत आम्ही पण निवडणूक आयोगाला पत्र देऊ, तुम्ही पण निवडणूक आयोगाला पत्र देऊ की फक्त एका मतदारसंघातली त्या ठिकाणी बॅलेटवर घ्या निवडणूक म्हणून. काय बघू दूध का दूध पाणी का पाणी, आणि पैशाचा वापर करू नका. मग नाव बदलायची तयारी आत्तापासूनच ठेवा. कशाला, माझं एक म्हणणं आहे की सुसंस्कृतपणाचा त्या ठिकाणी दर्शन झालं पाहिजे. आता तुम्ही सत्ता दिली तुम्हाला तर त्या माध्यमातून मार्गक्रमण केलं पाहिजे. आणि स्थगिती दुसऱ्या दिवशी उठवली, लोक काय वेडे नाहीत, लक्षात घ्या. परंतु कसं आहे, समजा एक काळ असतो, समजा काय प्रत्येकाचा काळ येतो, त्या पद्धतीनं काय ही बाकीची वक्तव्य थांबवावी आणि काम करावं असं आज म्हणणं आहे. आम्ही तर काय आमची मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजेंना जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवडून आणून दाखवा, नाहीतर मी नाव बदलेल, जर तुम्ही अध्यक्ष निवडून आणला तर मी नाव बदलेल असं आव्हान केलेलं आहे. हो. याच्याकडे कसं पाहता तुम्ही? मग सांगितलं ना मी तुम्हाला, जर असं एवढं वाटतंय ना पैशाचा वापर करू नका. काय तुम्ही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जाहीर करा. आणि जिथं आता तशी तर तरतूद नाही की एखाद्या गटातून त्या ठिकाणी अध्यक्ष ठरावा, पण एखादा मतदारसंघ तुम्ही जाहीर करा. काय तिथं तुमचा भाजपचा उमेदवार जाहीर करा. कुबड्या घेऊ नका शिंदे गटाच्या, रवी गायकवाड साहेबाची कुबडी घेऊ नका तिकडे, त्याचबरोबर त्या ठिकाणी सावंत साहेबाची कुबडी घेऊ नका. काय बाकीची कोण तुमचे जे शिंदे गटाचे इतर असतील किंवा सहयोगी पक्ष असतील आणि तुमची ताकद आहे तर दाखवा ताकद आजमावून. हे होते ठाकरे गटाचे पदाधिकारी. यांनी भाजपला असं आवाहन केले की जर तुम्हाला खुमखुमी आहे तर तुमच्या सहकारी मित्र पक्षाच्या कुबडे घेऊ नका, तसेच बॅलेट पेपरवर देखील निवडणुका घ्या, असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे. निश्चितच येणाऱ्या काळात हा जो संघर्ष आहे तो आपल्याला अधिक तीव्र होताना पाहायला मिळणार आहे. मी वैभव पारवे, MH25 न्यूज, धाराशिव.